हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या रसिका व्लॉग चॅनलवरती. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त असाल. तर आज मी बनवणार आहे आलूचा पराठा. मला खूप आवडतो. तर आजचा मेनू आहे आपला आलूचा पराठा. तुम्ही म्हणत असाल की मी मॅक्सीवरती सगळं काम करते. हो, मी मॅक्सीवरती सगळं काम करते. त्याच्यानंतर मी अंघोळ करते, मी रेडी होते, नंतर मी देवपूजा करते, त्यानंतर मी नाश्ता करते. कारण सकाळी टिफिन असतो, नाश्ता असतो, तर अंघोळ करायला टाईम नाही भेटत आणि 9 वाजेपर्यंतचं माझं काम होऊन जातं. सो मी त्याच्यानंतरच अंघोळ वगैरे करते. आणि कारण सकाळची कामं, सकाळी पाणी येतं, टिफिन असतो, नाश्ता असतो, त्यामुळं रेडी व्हायला वेळच नाही भेटत. आणि रेडी होऊन काम करायचं म्हणलं तर जमत नाही मला. ते म्हणजे सवयच नाही तशी. पहिले जॉबला होती तेव्हा मी करायची, म्हणजे लवकर होऊन जायचं माझं, म्हणजे सकाळीच उठून. पण आता सुट्टी पण आहे आणि आरामात चालू आहे, त्याच्यामुळे काम. आता स्कूल चालू झाल्यानंतर पुन्हा सुरुवात होईल सकाळी लवकर काम करायची. सो सुट्टी आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्यायचा. तर मी बनवला आहे आलूचा पराठा आज. आणि मी हे मैद्याचं बनवलं आहे, मैद्याच्या पिठाचं. कारण मला गव्हाच्या पिठाचे नाही आवडत, मैद्याच्याच पिठाचे आवडतात, छान वाटतात ते तुटतही नाहीत आणि मस्त छान होतात. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. माझे जे पराठे आहेत तयार झालेले आहेत. आपण हे पुदिनाची चटणी किंवा सॉस किंवा शेजवान चटणी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता. जर तुम्हाला चटणी नाही आवडत तर मस्त लागतात असे. जरी आपण चायसोबत खाल्ले तरी छान लागतात. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा फ्रीज. मी फ्रीजचं कसं मॅनेजमेंट करते, म्हणजे साफ करून व्यवस्थित आपण प्रत्येक वस्तू आपल्याला कशी भेटेल लगेचच. कारण फ्रीजमध्ये जेवण बनवायला गेलो की आपल्याला सगळ्या वस्तू कशा वेळेवर भेटल्या तर आपलं जेवण पण पटापट होतं. तर मी आज घेतलं आहे फ्रीज साफ करायला. माझं फ्रीज पूर्णपणे आज मी ऑर्गनाईज करणार आहे. कारण बरेच दिवस झालं पण केला नाही आहे आणि भाज्या पण होत्या. आणि त्या भाज्या खाली झाल्याशिवाय मी विचार केला की करता येणार नाही मला हा व्हिडिओ. बट भाजी तर लागतेच, टिफिन तर असतोच बनवायला. त्याच्यामुळे बोललं चला आजच व्हिडिओ काढूया. टाईम पण आहे, 2-3 दिवस झाला हा व्हिडिओ मी बनवणार होती, बट काय भेटत नाही. कारण जेनेस जर उठला ना तो सगळे भांडे घेऊन पूर्ण घरामध्ये वाजत राहतो. आणि ते भांडे प्लास्टिक असतं पण ते कधी पण तुटू शकतं. आणि फ्रीजचं सामान कसं आपल्याला विकतचं लगेच नाही भेटत, त्याला खूप शोधावं लागतं. त्याच्यामुळे मी शांतता बघते की कधी मला असं शांत टाईम भेटेल आणि त्या दिवशी मी काढेल. पण असा कधी वेळ भेटत नाही. आणि ही मुलं तर सुट्टी म्हणलं तर कधीच नाही भेटत असा टाईम. सो चला बोलला आज स्टार्ट करूया. आता मी हा पूर्णपणे खाली करून घेतला आहे. पहिले लाईट बंद केलेली आहे, कारण लाईट चालूमध्ये आपण फ्रीजचं काम नाही करायचं कधी. मी कधी पहिले करायचे असं, बट असं नसतं करायचं. कारण ती फ्यूल कधी पण जाऊ शकते. तर आपण व्यवस्थित पहिले फ्रीजची लाईट बंद करून पूर्ण जे सामान आहे ते खाली करायचं. आणि पूर्ण सामान खाली करून हा क्लीन करायचा. याच्या आधी आमचा दुसरा फ्रीज होता, तो बरेच वर्ष झालं होता पण तो खराब झाला. त्याच्यानंतर ना आता हा घेऊन म्हणे 5-6 वर्ष झाले असतील याला, पण जास्तच झाले असतील. तर मोठा फ्रीज म्हणजे आम्ही कोण थंड पाणी पित नाही,
थंड पाणी एकच माणूस पितं, म्हणजे माझे सासरे किंवा माझे हस्बंड. पण आम्हाला फ्रीज खूप मोठा लागतो, कारण एक दिवस झालं की दुसऱ्या दिवशी फ्रीज भरलेलाच सापडेल. म्हणजे साधारणतः काही ना काही चालूच असतं त्याच्यामध्ये ठेवायचं. कारण आपण कसं ना, कोणतीही गोष्ट अशी थोडीशी नाही बनवत, जास्त बनवतो आणि ती फ्रीजमध्ये मग ठेवावीच लागते. हा जो माझा मुलगा आहे, त्याला एवढं मस्त वाटते ना, त्याला असं वाटते की मम्मी काहीतरी खेळायची भांडी काढते सगळे, म्हणजे मला भेटेल खेळायला. तर मी असं हा फ्रीज आहे माझा ऑर्गनाईज केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल फोटोमध्ये, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या हे सगळे वेगवेगळे डबे आहेत. हा जो लाल डब्बा आहे तो मी लसूण अद्रकची पेस्ट बनवून ठेवलेली त्याच्यामध्ये, म्हणजे जेवण बनवायला एकदम इझी पडतं, लवकरात लवकर होतं. आणि इथं मी मटर आहे, ते फ्रोझन मटर आहेत आणि हे सर्व मसाले आहेत. इथे आईस आहे. आणि हा जो डब्बा आहे जो मी रबडी आईस्क्रीम बनवली होती, त्याचा रिव्ह्यू आणि व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुम्ही बघितलं असेल, मी 1 कप साखर घेतली होती आणि ती पूर्ण मेल्ट करून घेतलेली आहे. कढईमध्ये टाकलेलं, बाकी काहीच टाकलं नाही, फक्त साखर टाकली आणि हलवलं आहे. पूर्णपणे मेल्ट झाली आहे. अशी मेल्ट होते ना जेव्हा, तर तेव्हा जो कलर असतो ना तो वेगळा येतो आपल्या रबडीचा, छान असा कलर येतो. आता बघा, त्याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे, गरम दूध आहे, नॉर्मल टेम्परेचर असेल तरी चालेल. दूध टाकायचं आहे. जी साखर आहे ती बघा अशी कडक झाली, तर कडक झाली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ती जसं दूध गरम होईल ना, तसं ते पूर्णपणे विरघळून जाते त्याच्यामध्ये. आपण फक्त त्याला असं हलवत राहायचं. जेवढं तुम्ही हलवणार ना, तेवढी ती मस्त रबडी छान अशी बनते. तर मी बघितलं तुम्ही किती वेळ मी मेल्ट केलं. आता आपल्याला हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे दूध आहे ना जे टाकलेलं, ते दूध अर्धं होईपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही आता हे मी घेतलेलं आहे गाईचं दूध आहे. तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये जास्त फॅट असतं, तर ते घट्ट पण लगेच होतं. गाईच्या दुधामध्ये एवढं फॅट नसतं, सो ते घ्याल तेवढं बेटर. तर अशा प्रकारे व्यवस्थित हलवत राहायचं आपल्याला. आणि हा जो व्हिडिओ आहे मी रात्रीचा शूट करते, त्याच्यामुळे मला व्यवस्थित असं शूट नाही करता आला जसं मला करायचं होता. बट बरेच दिवस झाले मी करेन बोललं आणि केलं नाही. आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना, जे आपली लहान मुलं असतात, मुलांच्या वस्तू यूज करूनच मी बनवलेलं आहे. जसं की मुलांना दूध, मिल्क पावडर, ड्रायफ्रूट्स हे तर आपण आपल्या घरात अवेलेबलच असतं मुलांना देण्यासाठी. सो त्याच वस्तू मी यूज केलेल्या आहेत आणि मस्त अशी रबडी आईस्क्रीम बनवलेली आहे. तर मी एक छोटासा डब्बा आहे, तेवढाच डब्बा मी साखर पण घेतली होती, त्याच्या अर्धी साखर घेतली होती. आणि तेवढी आपण मिल्क पावडर घ्यायची आहे, कारण मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखर असते. तर तुम्ही गोड त्या हिशोबाने घ्या, कारण आधी जर साखर झाली असेल जास्त, तर मग
तर पावडर तुम्ही जराशी कमी घेतली तरी चालेल किंवा साखर कमी केली तरी चालेल. कलर बघा कसा आलेला आहे दुधाचा. जसं ते आपण म्हणजे जेवढं आपण आटवत गेलेलो आहे त्याला तसं ते घट्ट पण होते आणि कलरही त्याचा चेंज होतो. आता ह्याच्यामध्ये थिकनेस वाढत राहील कारण आपण मिल्क पावडर टाकलेली आहे. तर ह्याचा जो थिकनेस आहे ना खूप छान आहे. अशीच तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकूनही तुम्ही ती स्टोअर करून खाऊ शकता रबडी नॉर्मली. आणि आईस्क्रीमसारखंही तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवून खाऊ शकता. तर मी मस्त अशी थिक झालेली आहे. आणि आता मी हा आईस्क्रीमचाच डब्बा आहे हा. तर माझ्याकडे मोड नाही आहेत आईस्क्रीमचे, सो मी या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे अशीच फ्रीजमध्ये. तुमच्याकडे असतील तर पाण्याचे जे छोटे छोटे ग्लासेस असतात किंवा चायचे ग्लासेस असतात प्लास्टिकचे, त्याच्यातही तुम्ही बनवून ठेवू शकता. त्याच्यावरती आपण फॉईल पेपर लावायचा म्हणजे जो बर्फ येतो त्याच्यामध्ये जात नाही. असंच पूर्णपणे बंद करून ठेवायचं आणि 8-9 तासानंतर मी काढलं. खूप छान असं झालेलं आहे. आणि माझी मुलगी मागत होती मम्मी दे करून, आणि मी ट्रायपॉडही लावलं नव्हतं, एकाच हाताने मी व्हिडिओ घेतला आणि छान झालेली अशी मस्त आपली रबडी आईस्क्रीम झालेली आहे. या मग खायला. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.